पर्यावरण रक्षक शिवाजीराजे. रामचंद्र पंत अमात्यांनी आज्ञापत्र लिहिले. यात शिवाजी महाराजांच्या धोरणांचे प्रतिबिंब आढळते. खालील उतार्यातून महाराजांचा पर्यावरण संबंधीचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. आरमारास तक्ते, सोठ, डोलाच्या काठ्या आदी करून थोर लाकूड असावे लागते. आपले राज्यात अरण्यात सागवानादी वृक्ष आहेत. त्यांचे जे अनुकूल पडेल ते हुजूर लेहून हुजूरचे परवानगीने तोडून न्यावे. या विरहित जे लागेल ते परमुलकीहून खरेदी करून आणवीत जावे. स्वराज्यातील आंबे, फणस आदी करून हेही लाकडे आरमाराचे प्रयोजनाची, परंतु त्यास हात लावू न द्यावा. काय म्हणून की ही झाडे 2 वर्षांनी होतात ऐसे नाही. रयतेने ती झाडे लावून लेकरांसारखी बहुत काळ जतन करून वाढवली. ती झाडे तोडिल्यावरी त्यांचे दुःखास पारावार काय. या मजकुराचा अर्थ असा की आरमारासाठी लहान मोठ्या नावा, जहाजे, वल्हे, सोट इत्यादी तयार करावे लागतात. त्यासाठी लाकूड लागते. म्हणून फक्त सागवानाची झाडे तोडावीत. अधिक सागवानाची आवश्यकता असेल तर ते परक्या मुलखातून खरेदी करावे. परंतु कोणत्याही परिस्थितीत आंबे, फणस इत्यादी झाडे तोडू नयेत. असली झाडे 1-2 वर्षांत तयार होत नाहीत. प्रजेने ही झाडे आपल्या मुलांसारखी जतन करून वाढवलेली असतात. ती तोडून प्रजेला दुःख देऊ नये. अगदीच एखादे झाड जीर्ण असेल तर त्या झाडाच्या मालकाला रोख पैसे देऊन त्याचे समाधान करून मगच ते तोडावे. अशा प्रकारचे हुकूम शिवरायांनी दिले होते असे या आज्ञापत्रावरून समजून येते.